नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता की आपण जी करंट अफेअर्सची सीरीज चालवलेली, ज्यात जानेवारी महिन्याचे करंट अफेअर्स बघू शकता आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण आज फेब्रुवारी महिन्यातले करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत, पहिले 15 दिवसाचे. प्रत्येक शनिवारी बघू शकता की थिअरी होईल करंट अफेअर्सची, जे चालू घडामोडी जेवढ्या आपल्या 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान जे काय काय इम्पॉर्टंट चालू घडामोडी असेल त्याची थिअरी आपण घेऊन येणार आहोत. आणि उद्या म्हणजे संडे असेल, प्रत्येक संडेला बघू शकता त्या रिलेटेड आज जे शिकवणार आहे त्या रिलेटेड एमसीक्यूज आणि अजून मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूजची जी म्हणजे करंट अफेअर्समध्ये जे चर्चेत राहिलेले जे आपले न्यूज असतील ते आपण घेऊन येणार आहोत. तर आज बघू शकता की 1 ते 15 फेब्रुवारीचं जे चालू घडामोडी आहेत ते पूर्ण आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. की एवढे साऱ्या न्यूज आहेत आपल्याकडं की त्याच्यातलेच आपण बरेच सारे आज कव्हर करणार आहोत. तर चला, फर्स्ट न्यूज बघू शकता की फेब्रुवारी महिन्यातली सर्वात इम्पॉर्टंट. यस, 4 नवीन रामसर स्थळे बघू शकता. 4 नवीन रामसर स्थळे फेब्रुवारीमध्ये ऍड झाल्यानंतर पाणथळ प्रदेशांची बघू शकता संख्या भारतात किती झाली, 85 वरनं 89. पण ही फेब्रुवारीचा डेटा आहे. मग आता सध्या जे जून महिना चालू आहे तर सध्याचा आत्ताचा डेटा जो लक्षात ठेवायचा आपल्याला 91 आहे टोटल. पुढच्या सिरीजमध्ये जे जसे जसे आपले बघू शकता करंट अफेअर्स पुढे जाईल तसं तसं ते कव्हर करत जाईल की कुठले 2 अजून ऍड झालेले आहेत. सध्या लक्षात ठेवायचे की फेब्रुवारीमध्ये 4 ऍड झालेले आहेत. येस, जे पर्यंत वाढ झाली आहे, जे आशियातील सर्वोच्च जागतिक स्तरावर तिसरे आहे, म्हणजे भारताचं आहे टोटल. तमिळनाडू, सिक्कीम आणि झारखंड मधून पाणथळ जागा जोडण्यात आल्या आहेत. म्हणजे जे 4 स्थळ जोडलेले आहेत त्यानुसार तमिळनाडूमध्ये टोटल जे आहे रामसर स्थळ चे टोटल संख्या जी आहे तमिळनाडूमध्ये 20 झालेली आहे, जे भारतीय राज्यांमधील सर्वाधिक आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. सिक्कीम आणि झारखंड मधलं पहिली रामसर साईट बघू शकता की भेटलेली आहे. आता बघू शकता की 4 कुठले कुठले ऍड झाले. बघू शकता इंडिया ऍडेड 4 न्यू रामसर साइट्स ब्रिंगिंग द टोटल टू 89. तर सक्करकोटाई बर्ड सेंच्युरी तमिळनाडूमध्ये आहे. त्याच्यानंतर थेरथंगल बर्ड सेंच्युरी तमिळनाडू. त्याच्यानंतर बघू शकता खेचो पलरी वेटलँड सिक्कीममध्ये आणि उडवा लेक झारखंडमध्ये. असे जे आहेत जे 4 स्थळं आपण बघू शकता की ऍड झालेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे की 4 स्थळं झालेले आहेत. टोटल 89 झालेले आहेत फेब्रुवारीमध्ये. पण सध्याचा जो जूनचा आकडा आहे, जूनचा आकडा 91 आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. येस, तर रामसर जे हे आहे वेटलँड जे बोलू शकतो, रामसर कन्व्हेन्शन बोलतो आपण इंग्लिशमध्ये, त्याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. की रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स 1971 मध्ये रामसर, जे इराण इकडे एक शहराचं नाव आहे रामसर, इथे दत्तक घेतले. म्हणजे हे कन्व्हेन्शन त्या सिटीमध्ये एक मीटिंग भरलेली 1971 मध्ये. तिथं मग हे दत्तक घेण्यात आलं, एक कन्व्हेन्शन आणि ड्राफ्ट पेपर बनवलं. त्याचं उद्दिष्ट काय होतं की पाणथळ प्रदेश जे असतील त्यांचे संवर्धन आणि सुज्ञपणे वापर करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना एक फ्रेमवर्क प्रदान झाला. म्हणजे त्याच्यात प्रोटोकॉल्स बनवण्यात आले की जे पाणथळ क्षेत्र आहेत पूर्ण जगातले, त्या त्या देशातले, मग ते त्याचं संवर्धन कसं करायचं आणि त्याला कसं सुज्ञपणे एकदम प्रॉपरली ठेवायचं, ते एक प्रोटोकॉल बनवण्यात आला. जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. बघू शकता, जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी. डेट्स लक्षात ठेवायचे. एमसीक्यू मध्ये बघू शकता, उद्याच्या एमसीक्यू मध्ये पण बरेच असे एमसीक्यूज येणार आहेत की जिथं डेट, जे इम्पॉर्टंट डेट सेलिब्रेशन करतो त्याच्यावर पण येणार आहे. आपण हे बघू शकता, वर्ल्ड वेटलँड्स डे 2 फेब्रुवारी 2025 आणि थीम काय होती, प्रोटेक्टिंग वेटलँड्स फॉर आवर कॉमन फ्युचर. प्रोटेक्टिंग वेटलँड्स फॉर आवर कॉमन फ्युचर हे लक्षात ठेवायचं आहे. 4 रामसर स्थळे ऍड झालीत फेब्रुवारी महिन्यात. 85 वरनं भारताच्या रामसर स्थळांचं जे संख्या आहे जी 89 झाली. तमिळनाडूमध्ये बघू शकता टोटल संख्या 20 झालेली आहे. आणि भारतात सर्वात जास्त कुठल्या राज्यात असतील रामसर स्थळं, तमिळनाडूमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर बघू शकता सिक्कीम आणि झारखंडमध्ये पहिलं रामसर स्थळ ऍड झालेले आहे. त्यानंतर रामसर कन्व्हेन्शन जे आहे ते रामसर इराण इथं 1971 मध्ये दत्तक घेण्यात आलं. रामसर दिवस म्हणून 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आणि या वर्षाची 2025 ची थीम होती प्रोटेक्टिंग वेटलँड्स फॉर आवर कॉमन फ्युचर. चला, क्लिअर. चला नेक्स्ट न्यूज कडे जाऊया. विश्वरथ व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. हे बघू शकता, नवीन जी आपण डिफेन्स सिस्टीम जी बनवलेली आहे व्हेरी शॉर्ट रेंज,
हे भरपूर चर्चेचा विषय आणि डायरेक्टली फुल फॉर्म पण विचारू शकतात, विश्वरट्स आहे काय हे पण विचारू शकतात. तर हा जो प्रकार आहे तर आपल्याला माहीतच असेल की आता बघू शकता रिसेंटली पहलगाम अटॅक झाला. पहलगाम अटॅक नंतर आपण ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे आणि त्याच्यात S-400 फक्त आपण बघू शकता की रशियाकडून घेतली अँटी डोम सिस्टम, म्हणजे ते डोम हे करतो आणि अँटी ड्रोन सिस्टम आहे. तिथून कुठं मिसाईल ड्रोन जर सुटले या बाजूने तर ते इंटरसेप्ट होऊन हव्याच्या हव्यातच म्हणजे ते नष्ट करून जातं. ही S-400 सिस्टम आपण बघू शकता की भरपूर चर्चेत होते ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला. पण नुसतं S-400नीच फक्त ऑपरेशन सिंदूरमध्ये राबवलं गेलं काय, म्हणजे S-400चाच फक्त उपयोग केला गेला काय, तर नाही. त्याच्याबरोबर आकाश मिसाईल सिस्टम असेल, विश्वरथ पण यूज करण्यात आला. ही बघा ही सिस्टीम कशी आहे की डायरेक्टली एअरमध्ये जे असेल की इंटरसेप्ट करून ती डायरेक्टली हवेतच ड्रोन असेल मिसाईल असेल ती डायरेक्टली उडवण्याची क्षमता ठेवतात. हे बघा विश्वरथ हे असतं. नावातच आहे की व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम तत्वावर काम करतात. मग बनवलं कोणी? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO ने ओडिसाच्या किनारपट्टीपासून चंडीपूर येथून अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली विश्वरथच्या सलग 3 फ्लाईट चाचण्या यशस्वीपणे घेतल्या आहेत. या चाचण्या अतिशय कमी उंचीवर उडणाऱ्या हायस्पीड लक्ष्यांवर करण्यात आलेल्या आहेत. तर विश्वरथ बनवलं कोणी आहे तर DRDOने. DRDOचा फुल फॉर्म काय? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मग DRDOची स्थापना कधी झाली तर लक्षात ठेवायचं DRDOची स्थापना झाली 1958 मध्ये. येस. आणि जर हेडक्वार्टर्स विचारलं तर नवी दिल्ली येते. एवढं सर्व लक्षात ठेवायचं आहे. 4 रामसर स्थळं झाली, विश्वरथ झालं. बघू शकता हे फेब्रुवारीमध्ये भरपूर चर्चेचा विषय होते. चला नेक्स्ट न्यूज थोडं इंटरनॅशनल पातळीवरची न्यूज आहे की फिलिपिन्समध्ये अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर. फूड सिक्युरिटी एमर्जन्सी. हे बघू शकता फूड सिक्युरिटी एमर्जन्सी म्हणजे हे राईस आहेत. राईसचे प्राइजेस बघू शकता. जे राईसचे प्राइजेस वाढतच गेलेत. भरपूर त्यांनी प्रयत्न केला की ते राईसचे प्राइजेस एकदम कंट्रोल करायचा, पण ते झालं नाही. म्हणून फिलिपिन्स या देशाने अन्न सुरक्षा बघू शकता आणीबाणी घोषित केलेली आहे. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की अन्न सुरक्षा आणीबाणी रिसेंटली कुठल्या देशाने घोषित केलेली आहे तर फिलिपिन्स. आणि फिलिपिन्सची राजधानी मनिला म्हणून लक्षात ठेवायचं. तर आपण बघू शकता थिअरी जाणून घेऊया. जगातील सर्वात मोठ्या तांदूळ आयातदारांपैकी एक असलेल्या फिलिपिन्सने सोमवारी हे सोडत डायरेक्टली त्या दिवशी तेव्हाची न्यूज घेतलेली आहे. तांदळाच्या किमती कमी करण्यासाठी अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी जागतिक किमतीत कमी होऊनही आणि तांदळाच्या शुल्कात कपात करूनही तांदळाची किंमत वाढतच राहिली आहे. म्हणून बघू शकता फिलिपिन्स या देशाने अन्न म्हणजे फूड सिक्युरिटी एमर्जन्सी लागू केलेली आहे. आता आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तांदळाबद्दल आपण डिस्कस करत आहोत. तर इंटरनॅशनल राईस रिसर्च सेंटर जे आहे, इंटरनॅशनल राईस रिसर्च सेंटर ते फिलिपिन्समध्येच आहे. फिलिपिन्समध्येच काहीतरी लॉस बॉईस करून असं काहीतरी बोनस का बॉईस करून असं हे एक सिटीचं नाव आहे. तिथंच फिलिपिन्समध्ये हे आहे. त्याच्यानंतर आपलं सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट ती कटकमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर जर सेंट्रल राईस रिसर्च बघू शकता हेडक्वार्टर्स तर कुठे आहे, जसं हे रिसर्च सेंटर होतं. इन्स्टिट्यूट कटकमध्ये आहे भारतात. आणि जर रिसर्च सेंटर बघितलं तर रिसर्च सेंटर कुठे आहे? हैदराबादमध्ये आहे. जे ICARचं जे ऑफिस आहे तिकडेच आपण बघू शकता. ICARच्या ऑफिसमध्येच भारताचं राईसवर बघू शकता सेंटर आहे, म्हणजे सेंट्रल रिसर्च आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठल्या देशात फूड सिक्युरिटी एमर्जन्सी लागू झालेली आहे तर फिलिपिन्स या देशात. कशामुळे? तांदळाचे जे प्राइजेस आहेत ते जागतिक ह्याच्यावर कमी होऊनही फिलिपिन्स या देशात कमी करता आलेलं नाहीये, म्हणजे त्यांना कंट्रोल करता आलेलं नाही ते इन्फ्लेशन रेट. आणि मग आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. एक तरी जे इंटरनॅशनल राईस रिसर्च सेंटर आहे, म्हणजे तांदळावर जे संशोधन केंद्र आहे इंटरनॅशनल लेवलला, ते बॉस या शहरात म्हणजे फिलिपिन्समध्येच हे आहे. त्या शहराचं मला नाव आठवत नाहीये. जर उद्याच्या लेक्चरला मी ते घेऊन येईल की कुठलं जे शहराचं नाव असेल. त्याच्यानंतर सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट जर विचारलं तर कटकला आहे. आणि जर सेंटर विचारलं की सेंट्रल रिसर्च सेंटर कुठे आहे तर हैदराबाद इथे आहे. येस.
चला नेक्स्ट न्यूज, CA चार्टेड अकाउंटंट, CA इन पब्लिक सर्व्हिस पुरस्कार बघू शकता. हा एक पुरस्कार असतो, प्रत्येक वर्षी दिला असतो. ICAI द्वारे दिला जातो, म्हणजे इंडियन चार्टेड अकाउंट असं काहीतरी. हे ICAIचा फुल फॉर्म मला आठवत नाही सध्या. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया असं काहीतरी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया असंच काहीतरी आहे ICAIचं हे. तर 1 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ल्ड फोरम ऑफ अकाउंट्स मध्ये NSGचे IG दीपक कुमार केडिया, म्हणजे IPS अधिकारी आहेत, यांना ICAI कडून CA इन पब्लिक सर्व्हिस पुरस्कार मिळाला. कायदा अंमलबजावणी आणि राष्ट्रीय सुरक्षेतील त्यांच्या योगदानाबद्दल ओळखले जाणारे केडिया, ज्यांना CA इन युनिफॉर्म असंही ओळखलं जातं. डायरेक्टली हे फुलटोस आहे की CA इन पब्लिक सर्व्हिस हा अवॉर्ड कुणाला भेटला, तर दीपक कुमार केडिया, जे IPS ऑफिसर आहे, आणि त्यांनाच CA इन युनिफॉर्म असं देखील ओळखलं जातं. तर यस, ICAI कडून अवॉर्ड दिला जातो CA याच्यावर. CA डे म्हणून बघू शकता की CA चार्टेड अकाउंटंट दिवस आपण 1 जुलैला साजरा करतो. कुठले तरी मी लेक्चरला बरंच चुकून बोललोय की 1 फेब्रुवारीला चार्टेड अकाउंट डे असतो, तर ते चुकीचं आहे. मग ते आपलं हे मानू नका. 1 जुलैला चार्टेड अकाउंटंट डे असतो. तिथंच डॉक्टर्स डे पण 1 जुलैलाच आपण बनवतो. आणि तसं GST जे लागू झालं ते पण 1 जुलैलाच लागू झालं. म्हणजे ह्या 3 घटना 1 जुलैच्या रिलेटेड आहे, म्हणून लक्षात ठेवा. काय कुठल्या तरी मी लेक्चरमध्ये मागच्या पण लेक्चरमध्ये कुठल्या तरी मी बोललोय की 1 फेब्रुवारी CA डे असतो, ते चुकून झालेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, ऑटो करेक्ट करा हे. चला, हज सुविधा ऍप बघू शकता. हज सुविधा ऍप अल्पसंख्याक मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार भारत सरकारने हज यात्रेचा अनुभव सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, ज्यामध्ये हज सुविधा ऍप सादर करण्यात आला आहे आणि भारतीय यात्रेकरूंना व्यापक आरोग्य सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये विशेषतः वृद्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. मग बघू शकता, अल्पसंख्याक मंत्रालयाने हज सुविधा ऍप म्हणून एक प्लॅटफॉर्म बघू शकता बनवलेलं आहे, जे भारतातनं हजला जातात त्यांच्यासाठी. म्हणजे जे मॅक्झिमम बघू शकता की जे हज यात्रेला सौदीमध्ये जातात ते मॅक्झिमम लोक यंग लोक नसतात की वृद्ध लोक असतात. मग त्यांचे हेल्थ इश्यूज असतील, बरेच काय इश्यूज असतील, त्या सगळ्यांना मॉनिटर करण्यासाठी हा हज सुविधा ऍप बनवला गेलेला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून तीर्थयात्रा सुरळीत करण्यासाठी हज सुविधा ऍप सुरू करण्यात आला आहे. यस, एवढं लक्षात ठेवायचं आहे की हज पिलग्रिम्ससाठी, म्हणजे जे हज यात्रेकरूंसाठी कुठला ऍप अल्पसंख्याक मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला आहे, तर हज सुविधा ऍप लक्षात ठेवायचा आहे. आता अल्पसंख्याक मंत्री आहेत कोण, तर किरण रिजिजू जे सध्या आहेत, जे अल्पसंख्याक मंत्रालय, अल्पसंख्याक आणि कम्युनिकेशन सोशल जस्टिस हे मंत्री किरण रिजिजू आहेत. हे बघू शकता हज प्रॉपर. चला नेक्स्ट, 2025 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला. व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावर MCQ पण घेऊन येण्याचा प्रयत्न करेल उद्याच्या लेक्चरला. 2025 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला, तर सोवेटो येथील रहिवासी असलेल्या शेगो गेला याने लास वेगास येथील ग्रँड फिनालेमध्ये मिसेस वर्ल्ड 2025चा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून इतिहास रचला आहे. 34 वर्षीय वकील आहेत, जे सध्या मिसेस साऊथ आफ्रिका 2024चा पण त्यांनी किताब जिंकलेला होता. आणि बघू शकता असलेल्या या महिला 2016 मध्ये हा किताब जिंकणाऱ्या एकमेव दक्षिण आफ्रिकन कॅन्डेस एब्राहिम्सच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. आता तुम्ही बोलाल की इकडं तर दिले की आफ्रिकन महिलेने ऑलरेडी जिंकलेलं आहे कॅन्डेस एब्राहिम, पण प्रश्न तो नाही. पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणजे फर्स्ट, जर इंग्लिशमध्ये बोलू शकतो तर फर्स्ट ब्लॅक वुमन. आणि जर आफ्रिकन वुमन बघू शकता की पहिले कॅन्डिस एब्राहिम्स यांनी जिंकलेला होता पहिले, आणि या सेकंड महिला आहेत. म्हणून बघू शकता फर्स्ट ब्लॅक वुमेन आलं, पहिली कृष्णवर्णीय महिला ज्यांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला, तर त्यांचं नाव काय, तर शेगो गेला लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. येस, चला नेक्स्ट न्यूजकडे जाऊ. आपण जे इम्पॉर्टंट न्यूज आहेत तेच आपण कव्हर करणार आहोत, आणि जे बाकीचे जे आहेत, जे अपॉइंटमेंट असतील, म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हेचे काही असतील, वर्ल्ड रिपोर्ट असेल, हे सगळं आपण MCQच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर करणार आहोत. यस, गुजरातने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
व्हेरी इम्पॉर्टंट. इथून पूर्वी बघू शकता गोवामध्ये ऑलरेडी समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला बोलतो ऑलरेडी लागू आहे. उत्तराखंडने लागू केलेले आहे. आता गुजरातने जी समिती नेमलेली आहे बघ, गुजरात अनाउन्सेस कमिटी टू ड्राफ्ट UCC. UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, जे कलम कोटला आहे. सगळ्यांना माहिती आहे की कलम 44 हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. UCCचा कलम. गुजरातने न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली समान नागरी संहिता तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. लॉ कमिशन ऑफ इंडिया. हे सगळं चांगला एक इमेज उचललेला आहे. बघू शकता उत्तराखंडच्या UCC कायद्याचे नेतृत्व करणाऱ्या, म्हणजे उत्तराखंडमध्ये ज्यांनी UCC कायद्याचे नेतृत्व केलं त्या निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहे रंजना देसाई यांच्याच अध्यक्षतेखाली बघू शकता 5 सदस्यीय समिती त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे, जो विधेयकासाठी विचारात घेतला जाईल. म्हणजे लक्षात ठेवा की जे न्यायमूर्ती जे आहेत रंजना देसाई यांच्याच बघू शकता नेतृत्वाखाली उत्तराखंडमध्ये समिती स्थापन करण्यात आली होती समान नागरी कायद्याला घेऊन. आता सेम न्यायमूर्तीच्या अंडरमध्ये गुजरातसाठी बघू शकता समिती स्थापन झालेली आहे. मग हळूहळू असं म्हणजे एक आपण अंदाज लावू शकतो की पूर्ण भारतात देखील युनिफॉर्म सिव्हिल कोड येणाऱ्या काही वर्षात नाही म्हणजे असंच 2-3 वर्षात लागू होण्याचं 100% चान्सेस आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे एकच सगळीकडे एकच लॉ चालणार. कुठल्या जे धर्म प्रांत आणि हे सर्व आहे सगळ्यांसाठी एकच लॉ चालणार. म्हणजे जे मॅरेजसाठी असेल, डिवोर्ससाठी असेल, बघू शकता की वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे कायदे आहेत. तलाक बोलून हे सगळं ट्रिपल तलाक आपण बॅन केलेलं आहे. मग असे काय वेगळेच प्रकार सगळीकडे चालतात. ते सगळं बघू शकता युनिफॉर्म सिव्हिल कोडनी एका लाईनवर येणार आहे की म्हणजे सिंगल लॉ फॉर द होल कंट्री. येस. चला नेक्स्ट, डोगरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024. येस, साहित्य अकादमी पुरस्कार 2025 सध्या जाहीर झालेले आहेत जून महिन्यात. पण हे आता फेब्रुवारीचा कव्हर करतोय म्हणून मागच्या वर्षीच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जे चर्चेत होत्या त्या न्यूज, जे जूनचे जेव्हा आपण सिरीज येणार आहे लेक्चर त्याच्यामध्ये 2025चं साहित्य अकादमी पुरस्कार डिस्कस करणार आहोत. तर हे बघू शकता, चमन अरोरा अवॉर्डेड साहित्य अकादमी अवॉर्ड 2024 इन डोगरी फॉर हिज बुक एक होर अश्वथामा. आता डोगरीसाठी अनाऊन्स केला नव्हता अवॉर्ड. मग बघू शकता की जे 24 लँग्वेजमध्ये दिले जातात हे अवॉर्ड, साहित्य अकादमी अवॉर्ड. 22 जे आहेत जे प्रॉपर जे शेड्यूल 8 मध्ये आहेत, शेड्यूल 8 मध्ये जे 22 लँग्वेजेस आहेत तिकडं 22 लँग्वेज प्लस इंग्लिश आणि राजस्थानी असे मिळून 24 भाषांमध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड दिले जातात. मग डोगरीसाठी राहिलेला होता जे फेब्रुवारी 2025 मध्ये जाहीर झाला चमन अरोरा यांना. चला आपण बघून घ्या. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक आहे. दिवंगत जे चमन अरोरा यांच्या एक होर अश्वथामा ही लघुकथा या पुस्तकाला डोगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मंजूर केला आहे. या पुस्तकाची निवड 3 सदस्यीय ज्युरीने केलेल्या शिफारीनुसार करण्यात आली आहे. त्यासाठी ठरलेल्या नियम आणि कार्यपद्धतीनुसार या पुस्तकाची निवड बघू शकता एकमताने केलेली आहे. ज्युरी असतात, ते ज्युरी मिळून डिसिजन घेतात की कुठल्या पुस्तकाला दिलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग एकमत जर झाला असेल नाहीतर मग वोटिंग करतात. जर 3 असेल तर 2-1 असं आहे. पण बघू शकता एक होर अश्वथामा ह्याच्यासाठी तिन्ही पण ज्युरीने बघू शकता 1 साइड वोट करून चमन अरोरा जे दिवंगत चमन अरोरा जे लेखक आहेत त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड डोगरी हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. काय डोगरी भाषेसाठी चमन अरोरा. यस, कुठं गेलं डोगरी. यस, डोगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे. आता साहित्य अकादमी बद्दल थोडं आपण जाणून घेणार आहोत, कारण हे बऱ्याचदा बघू शकता राज्यसेवेत हा प्रश्न येतो. राज्यसेवा पूर्व परीक्षेला मल्टीलायनर्समध्ये प्रश्न येतो. म्हणून साहित्य अकादमी अवॉर्डच नाही तर साहित्य अकादमी बद्दल पण जाणून घेऊया आणि साहित्य अकादमी अवॉर्ड्सचा पण इतिहास थोडा जाणून घेऊया, कधी सुरू झाला. तर साहित्य अकादमी आणि त्यांचे पुरस्कार म्हणजे काय. साहित्य अकादमी बद्दल, पुरस्कार नाही, अकादमी बद्दल सांगतोय. ही एक स्वायत्त संस्था आहे जी 1952 मध्ये स्थापन झाली आणि 1954 मध्ये औपचारिकपणे सुरू झाली, जी भारतातील भाषांमधील साहित्याच्या प्रचारासाठी समर्पित आहे. तर जर साहित्य अकादमीची स्थापना बघितली तर 1952 आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघू शकता 1956 मध्ये सोसायटी नोंदणी जे कायदा 1860 आहे त्या अंतर्गत रजिस्टर्ड करण्यात आलेली आहे. 1956 ला रजिस्टर्ड झाली, 1952 ला स्थापन झाली, 54 ला औपचारिकपणे सुरू करण्यात आली आणि 56 ला रजिस्टर केली.
याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे आणि प्रादेशिक कार्यालय कोलकाता, बेंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि अगरताला येथे आहे. येस. आता साहित्य अकॅडमी बद्दल जाणून घेतलं. आता साहित्य अकॅडमी पुरस्काराबद्दल जाणून घेऊया. साहित्य अकॅडमी पुरस्कार, हे बघा, हे ट्विस्ट होतं. म्हणून जर पेपरला आलं ना, हे दोन बघू शकता. पेपरला जर असे जर प्रश्न आले तर प्रश्न व्यवस्थित वाचायचे की विचारलं काय. साहित्य अकॅडमी विचारले की साहित्य अकॅडमी पुरस्कार विचारलेला आहे. तर पुरस्कार बद्दल बघू शकता. 1954 मध्ये स्थापन झालेला आहे. येस, दिस इज द क्रक्स पॉइंट. साहित्य अकॅडमी संविधानाच्या जे 8व्या अनुसूचीमध्ये जे आहे 22 भाषापैकी कोणत्याही भाषेतील तसेच इंग्रजी आणि राजस्थानी भाषेतील उत्कृष्ट साहित्य गुणवत्तेच्या पुस्तकांसाठी हे वार्षिक साहित्य सन्मान प्रदान करते. मग आता 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की साहित्य अकॅडमी जे आहे 1952 ला स्थापन झाली. साहित्य अकॅडमी पुरस्कार 1954 ला स्थापन झाला आणि साहित्य अकॅडमी जे आहे रजिस्टर्ड 1956 ला झाली 1860च्या ऍक्ट अंतर्गत. आता किती भाषांमध्ये पुरस्कार दिले जातात तर 8व्या अनुसूचीमध्ये आहे 22 भाषा. ज्या 22 भाषा रजिस्टर्ड आहेत ते प्लस इंग्लिश आणि राजस्थानी असे मिळून 24 भाषांमध्ये साहित्य अकॅडमी पुरस्कार दिला जातो. तर 2024चा डोगरी भाषेतील जो साहित्य अकॅडमी पुरस्कार होता जो फेब्रुवारीमध्ये डिक्लेअर करण्यात आला, फेब्रुवारी 2025 मध्ये. मग दिवंगत लेखक जे चमन अरोरा आहे त्यांच्या एक होर अश्वथामा या लघुकथेसाठी हा अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे. आणि बघू शकता साहित्य अकॅडमी आणि साहित्य अकॅडमी पुरस्कार या दोघांचा बघू शकता आपण डिफरन्शिएट चांगल्या प्रकारे केलेला आहे. आता आपल्याला लक्षात ठेवायचं 3-4 गोष्टी लक्षात ठेवायची. जी साहित्य अकॅडमी अवॉर्ड येईल 2025चा जे जून महिन्याचे जे करंट अफेअर्स मध्ये आहे ते आपण ऑलरेडी बघू शकता की जेव्हा जून महिन्याचा करंट अफेअर्स येईल तेव्हा आपण तो कव्हर करणार आहोत. तर हे बघू शकता साहित्य अकॅडमीचा लोगो. ज्ञानपीठ पुरस्कारानंतर बघू शकता भारतातील जो सेकंड हायेस्ट पुरस्कार आहे साहित्यामधला तो साहित्य अकॅडमी पुरस्कार आहे. चला नेक्स्ट, चार्टेड 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट. येस, बघा पासपोर्ट जे आहे स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आणि विकेस्ट पासपोर्ट हे दोन हे असे संस्था आहेत जे डिक्लेअर करतात. एक तर चार्टर्ड आहे आणि एक हॅनली आहे. दोन्ही पण घेऊन आलेले आहोत. चार्टर्डनी काय बोललंय बघू शकता. मजबूत पासपोर्टामुळे प्रवासाचे स्वातंत्र्य वाढते, खर्च कमी होतो आणि काम, अभ्यास आणि विश्रांतीसाठी जागतिक गतिशीलता सुलभ होते. हे रँकिंग हॅनली अँड पार्टनर्सच्या डेटावर आधारित आहे जे पासपोर्ट धारक किती देशांना विजा मुक्त देऊ शकतो. म्हणजे विजा मुक्त म्हणजे विजा ऑन अरायव्हल, विजा ऑन अरायव्हल, विजा फ्री ऍक्सेस, विजा ऑन अरायव्हल असेल, विजा फ्री ऍक्सेस असेल, असे किती कुठला म्हणजे असा देश आहे जो जास्त देशांना देतो. म्हणजे मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट नंबर ऑफ कंट्रीज अलाउविंग विजा फ्री ऍक्सेस इन 2025. तर 193 देशासकट सिंगापूर हायेस्टवर आहे आणि सेकंड आहे 190 वर जपान. मग लक्षात ठेवायचं आहे चार्टर्डनी जे हॅनलीचाच डेटा यूज करून जो रिपोर्ट दिलेला आहे तो सिंगापूरसाठी 193 आहे. येस, मग सिंगापूर रँक 1 आहे. हे डायरेक्टली मला इमेज भेटलेला आहे, मी डायरेक्टली उचलून आणलेला आहे की सिंगापूर 193 देशासकट जे विजा फ्री ऍक्सेस आहे सिंगापूरच्या पासपोर्टवर 193 देशामध्ये. जर म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, जर तुमच्याकडे सिंगापूरचा पासपोर्ट असेल म्हणजे तुम्ही सिंगापूरचे नागरिक आहात, तिकडला पासपोर्ट आहे, तर 193 देशामध्ये तुम्हाला विजा फ्री ऍक्सेस, विजा ऑन अरायव्हल तर वेगळा प्रकार आहे, विजा फ्री ऍक्सेस आहे तुम्हाला. म्हणजे एवढा स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे. म्हणजे आता बघू शकता जर तुमच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट असेल तर बट ऑब्व्हियसली कुठल्या पण जगात कुठल्या पण देशात जावा की तुम्हाला एअरपोर्टवर अडवणारच आहेत, पूर्ण चेकिंग बिकिंग करतात. मग तसं हे नाही, सिंगापूरचा पासपोर्ट बघू शकता वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट. आणि जो सेकंड आहे तो जपान आहे अकॉर्डिंग टू चार्टर्ड. आता तुम्हाला डाऊट येईल ना, अकॉर्डिंग टू चार्टर्ड सांगितलं तर हेनली पण आपण मग कव्हर करूया की हा पण डेटा बघू शकता फेब्रुवारीमध्ये झाला. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025, इंडिया रँक्स 85th. इकडे बघू शकता भारत 85व्या रँकवर आहे अमंग द टॉप पासपोर्ट वर्ल्ड वाईड इन द हेनली पासपोर्ट इंडेक्स. सिंगापूर अँड जपान हॅव सिक्युअर्ड द टॉप 2 स्पॉट्स. इकडे पण बघू शकता सिंगापूर जपान आहे आणि चार्टर्डमध्ये पण सिंगापूर जपान आहे. भारताचं लक्षात ठेवायचं हेनलीनुसार 85वा रँक आहे. चला, तर शीर्ष क्रमवारी म्हणजे सिंगापूर 195 ठिकाणे जो विजा फ्री ऍक्सेस, इकडल्या डेटावर 195 देश आहेत, चार्टर्डच्या डेटावर 193 आहेत. मग फक्त डेटावर हे लक्षात ना, फर्स्ट फक्त लक्षात ठेवायचं तिथं पण सिंगापूर आहे, इकडे पण सिंगापूर आहे आघाडीवर. त्यानंतर जपान आणि अनेक युरोपियन युनियनचे देश आहेत आणि दक्षिण कोरिया हे तिसऱ्या स्थान 192 ठिकाणे सामायिक आहे. दक्षिण कोरिया 3rd नंबरवर आहे. घसरणारी क्रमवारी अमेरिका 2 ते 9. अमेरिका पहिले मागच्या वर्षी 2ऱ्या नंबरवर होती, आता 9व्या वर गेली. आणि UK 1 ते 5.
युकेचा जो फर्स्ट होता जो 5th रँक झाला, आणि तळाशी असलेले पाकिस्तान आणि येमेन 103वे स्थान आहे. त्यानंतर इराक, सिरिया आणि अफगाणिस्तान. म्हणजे सर्वात एकदम बघू शकता इनसिक्युअर पासपोर्ट कोणाचा आहे तर अफगाणिस्तानचा, तालिबानचं राज्य आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्याच्यात. पहिले तर चार्टेडनुसार फर्स्ट रँक कोणाला भेटला 193चा व्हिसा फ्री ॲक्सेस सिंगापूरला. हेनलीनुसार कोणाला भेटला सिंगापूरच फर्स्ट रँक आहे. हेनलीनुसार लास्ट रँक अफगाणिस्तान, आणि हेनली पासपोर्टच्या इंडेक्सनुसार भारताचा रँक आहे 85वा. यस, या 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. चला नेक्स्ट न्यूज. हेच बघू शकता, हे एक्झाम स्पेसिफिक घेऊन आलेलो आहोत. बऱ्याच साऱ्या न्यूज घडत राहतात. हे पॉलिसी आणि ते पॉलिसी ते काय गरजेचं नसतं. आपल्याला MPSC राज्यसेवेचा पूर्ण बघू शकता मागच्या 12-13 वर्षाच्या पेपरचा अनालिसिस केला, आणि चालू घडामोडीचे प्रश्न नुसते पूर्वचन आहे. जर मुख्य परीक्षेचे पण आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघितले, राज्यसेवा असेल, गट ब असेल, गट क असेल, तर त्यानुसार एक पॅटर्न आयोगाचा दिसून येतो. त्या पॅटर्ननुसारच आम्ही रिसर्च करून फक्त थिअरी आणि मग त्या रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट MCQ ची जी सिरीज सुरू केलेली आहे. आणि बघू शकता ही फर्स्ट ह्याच्यामध्येच नाही, तुम्हाला रिव्हिजनला पण कामाला येणार आहे. 28 सप्टेंबरला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल त्याच्या बघू शकता 10-15 दिवस पहिलेच ही जी सिरीज आहे तुम्ही बघू शकता की नॉर्मली तुम्ही जर रेस्ट करत आहात, जेवत आहात, ब्रेकफास्ट करत आहात, रात्री झोपेच्या ह्याच्यात आहात, नाहीतर गार्डनमध्ये वॉकिंग करत आहात, 2च्या स्पीडला आरामात बघू शकता वॉकिंग करत करत हे तुम्ही ऐकू शकता. चला, गुजरातमधील पहिले जैव विविधता वारसा स्थळ म्हणजे बायोडायव्हर्सिटी, पहिले जैव विविधता वारसा स्थळ म्हणून गुजरातमधील फर्स्ट हे आहे. गुजरात फर्स्ट बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट BHS. द युनिक गुनेरी इनलँड मँग्रोव्ह, कांदळवन आहे गुनेरी एरिया इन गुनेरी विलेज, लखपत तालुका, कच्छ डिस्ट्रिक्ट, known for its exceptional biodiversity has been declared as a Gujarat first biodiversity heritage site. हे लक्षात ठेवायचं आहे, गुजरात मधला फर्स्ट बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट आहे. तर गुजरात सरकारने कच्छ मधील गुनेरी गावातील अंतर्देशीय खारफुटीला राज्यातील पहिले जैव विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. यस, गुजरातमधील फर्स्ट आहे. अरबी समुद्रापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेले हे दुर्मिळ परिसंस्था चुनखडीच्या साठ्यांमुळे भरभराटीला येते, ज्यामुळे भूवर्गातील पाण्याचा सतत प्रवाह होतो. यस, एक मँग्रोव्ह आहे जे बघू शकता, खारफुटीचं जे जंगल आहे, कांदळवन पण आपण बोलू शकतो. गुनेरी विलेज करून नाव आहे, गुनेरी जे गाव आहे त्याच विलेज मधलं बघू शकता, त्या गावामधले ज्या स्पॉट आहे त्याला गुजरातमधील फर्स्ट जैवविविध स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. चला, लक्षात राहील. यस, चला नेक्स्ट. जागतिक कर्करोग दिन बघू शकता, वर्ल्ड कॅन्सर डे 4 फेब्रुवारी. मग असे बघू शकता की पाणथळ दिवस जे वेटलँड डे असतो, रामसर दिन जे 2 फेब्रुवारीला साजरा करतो. 4 फेब्रुवारीला कर्करोग दिन, जागतिक कर्करोग दिन. ह्याचं थीम काय 2025ची? युनायटेड बाय युनिक मोहिमेच्या पहिल्या वर्षाचा प्रभाव अहवाल प्रसिद्ध झाला आहे. जागतिक कर्करोग दिन 2025 मध्ये पुन्हा एकदा जगभरातील हजारो लोकांनी कृती केली आणि कर्करोगग्रस्त असलेल्या लोकांच्या अनोख्या अनुभवांना आवाज दिलेला आहे. बघू शकता, कर्करोग सध्या भरपूर चर्चेचे आहेत की लोक शुगरची आणि डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून इंडियाला ओळखलं जातं, भारताला. आता बघू शकता, आता असणारच भारतालाच ओळखणार, भारत आणि चायना, कारण आपण लोकसंख्या बघू शकता 140 कोटी, तिकडे पण 130 कोटी आणि 140 कोटीच्या आसपास आहे. मग जगाची एवढी लोकसंख्या असणार तर भरपूर सारा आजारपण पण इकडेच असणार. पण बघू शकता लाईफस्टाईलमध्ये जे सडन चेंजेस आहेत त्याच्यामुळे हे कुठंतरी बघू शकता की आजारपण कुठंतरी वाढत चाललंय. आता तुम्ही सर्व पण MPSC ॲस्पिरंट बघू शकता, लायब्ररीमध्ये सिटिंग रूममध्ये एकाच जागेला बसलेले असतात. कुणाशी फिटनेसची काही रिलेशन नसतं, कुणाचं कोण जिमला जात नाही, कोण नॉर्मल वॉकला पण जात नाही, नुसतं अभ्यास करत राहत. म्हणून बघू शकता की थोडं बॅलन्स राहावा, की तुम्ही उद्या होणारे ऑफिसर आहात. तुम्ही उद्या होणारे ऑफिसर असे म्हणजे लूज होऊन चालणार नाही आपल्याला. म्हणजे फिजिकली फिटनेस, आपल्याला फिजिकली फिट राहिलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, वेन यू ट्रेन युअर बॉडी यू ट्रेन युअर माइंड ऑल्सो. मग हे लक्षात ठेवायचं आहे की जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, युनायटेड बाय युनिक. चला नेक्स्ट न्यूज. कोडवांची संवैधानिक मान्यता मिळावी अशी मागणी, म्हणजे कर्नाटकमध्ये जे कोडावाज प्रोटेस्ट केलेला आहे, डिमांड प्रोटेक्शन ऑफ कल्चरल राईट. ओके, कोडावा करून एक कम्युनिटी आहे, समुदाय आहे कर्नाटकमध्ये. ते भरपूर म्हणजे बघू शकता फेब्रुवारीमध्ये त्यांनी भरपूर आंदोलन केलं की त्यांना हेरिटेज आणि कॉन्स्टिट्युशनल दर्जा द्या आणि हे सर्व. मग हे इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला डायरेक्टली विचारू शकतात की जे कोडवा समुदाय आहे कुठल्या राज्याशी संबंधित आहे, तर कर्नाटक. तर बघू शकता, वाढत्या सीमांतरीकरणाविरोधात लढा देत आणि सरकारी हस्तक्षेपाची मागणी
हस्तक्षेपाची मागणी करत संवैधानिक मान्यता, राजकीय प्रतिनिधित्व आणि जमीन संरक्षण या मागण्यासकट 25,000हून अधिक कोडवा लोकांचा 82 किलोमीटरचा मार्च मेडिकेरी येथे संपला. म्हणजे बघू शकता ह्यांनी आपलं कल्चरल हेरिटेज आणि प्रिझर्वेशन करण्यासाठी बघू शकता हे आंदोलन केलं. आपल्याला हे जे इम्पॉर्टंट आहे की कर्नाटकमध्ये कुठली समुदाय आहे, तर कोडवा समुदाय. आता ही न्यूज इम्पॉर्टंट काय आहे, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला गेलेली आहे आणि पेपर 1 GS मध्ये जर आपण बघू शकता की थिअरी असेल तिथं आर्ट अँड कल्चर म्हणून पण एक टॉपिक येतो आणि आर्ट अँड कल्चर, सोशल जस्टिस असेल, हे सगळं त्या हिशोबानं म्हणजे इम्पॉर्टंट आहे. कोडवा कम्युनिटी म्हणजे हे सगळे डिस्टिंक्ट होत चाललेले आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात पण बघू शकता लिंगायत समाज जे आहे, जे आपल्याकडं भरपूर असं कर्नाटक बाउंड्रीला लागून आहे, सोलापूर, लातूर आणि या बाजूला, ते बघू शकता लिंगायत समाजाने पण बघू शकता आरक्षणासाठी मागणी केलेली आणि तो दर्जा प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी लोकांनी पण आंदोलन केलेलं. म्हणजे असे समुदाय आहे त्यांना आपण बघू शकता एक रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि तसेच संविधानिक काहीतरी बघू शकता की पावलं उचलली पाहिजेत की ते प्रिझर्व्ह झाली पाहिजेत. आता सध्या बघू मराठीचा पण बघू शकता की मराठी भाषा अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, पण तरी पण बघू शकता महाराष्ट्रात मोठं आंदोलन आहे की त्या हिशोबानं की म्हणजे हिंदी सक्ती केली जाते आणि हे सर्व हे टेक्निकल गोष्टी आहेत. एकतरी जर तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जर आपण बघणार आहोत तर त्यानुसार आपल्याला कळेल की थर्ड लँग्वेज पॉलिसी आहेच नाही. म्हणजे तिसरी लँग्वेज शिकणं हे गरजेचं नाही. त्या तिसऱ्या लँग्वेजच्या बदली आपल्याला काहीतरी वेगळं PT असेल, योगा असेल, स्पोर्ट्स असेल, हे सगळे सब्जेक्ट शिकू शकतो. म्हणजे हे टेक्निकल विषय आहेत, आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे राजकीय मुद्दा तर चाललेला आहे, पण मराठी जगली पाहिजे आणि आपणच बघू शकता आपणच जर नाही हे केलं तर मग कसं होणार की चला नेक्स्ट न्यूजवर येऊ. गल्फ ऑफ अमेरिका डे. यस, काय केलं मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्पनी आहे ना 9 फेब्रुवारी रोजी गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव चेंज करून गल्फ ऑफ अमेरिका करून टाकले. मग काय केलं डोनाल्ड ट्रम्पने डिक्लेअर केलं की 9 फेब्रुवारी गल्फ ऑफ अमेरिका डे म्हणून ओळखलं जाणार. यस, हीच न्यूज आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट. 2 फेब्रुवारी वेटलँड डे बघू शकता, रामसर दिवस जो होता. 4 फेब्रुवारी कर्करोग दिवस, 9 फेब्रुवारी गल्फ ऑफ अमेरिका डे. 3 डेट्स आपल्याला झालेले आहे. आणि CA डे मी सांगितलं की 1 जुलैला असतो. डॉक्टर्स डे पण 1 जुलैला. GST इम्प्लिमेंटेशन पण झालं 1 जुलैला, म्हणून लक्षात ठेवायचं आहे 1 जुलै संदर्भात. पण मेक्सिकोच्या आखाताच्या नावात म्हणजे मेक्सिकोचे जे आखात आहे गल्फ ऑफ मेक्सिको, महत्वपूर्ण बदल केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे अमेरिका गल्फ डे म्हणून साजरा केला. मेक्सिकोचे आखात आता त्याचे नाव अमेरिकेचे आखात असे ठेवले गेले आहेत. यस, एवढीच न्यूज आहे, लक्षात ठेवायची आहे. चला नेक्स्ट. जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणजे तेच जागतिक वर्ल्ड वेटलँड्स डे. पाणथळ बघू शकता, मगाशी पण मी चर्चेमध्ये हे केलं. प्रोटेक्टिंग वेटलँड फॉर अवर कॉमन फ्युचर. वर्ल्ड वेटलँड्स डे 2 फेब्रुवारी. लक्षात ठेवायचे 2025ची जी थीम आहे प्रोटेक्टिंग वेटलँड्स फॉर अवर कॉमन फ्युचर. जागतिक पाणथळ भूमी दिन. पाणथळ भूमी वर्ल्ड वेटलँड्स डे 2 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा करतो आणि त्याचं जे घोषवाक्य आहे व्हॅल्यू, प्रोटेक्ट अँड इन्स्पायर, हे बघू शकता. एवढंच लक्षात ठेवा, जागतिक पाणथळ भूमी दिन 2025 2 फेब्रुवारीला आपण साजरा करतो. चला यस, आणि अशा प्रकारे बघू शकता की जे इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत, जे 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी जे दरम्यान घडलेले आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि उद्याच्या लेक्चरला बघू शकता की ह्याच रिलेटेड MCQ जे असतील, जे MCQ घेऊन येणार आहोत, प्लस जे राहिलेले इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स आणि जे 1 ते 15 फेब्रुवारीच्या मध्ये जे इम्पॉर्टंट जे घडलेले आहेत बघू शकता, जे चालू घडामोडी, त्या चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न उत्तराचा आपण बघू शकता MCQ फॉर्मॅटमध्ये आपण कव्हर करणार आहोत. मग अशा प्रकारे बघू शकता आपण आजचा लेक्चर संपवणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.